तर आमच्याकडे श्री क्षेत्र अरण ते श्री क्षेत्र उदापूर येथून ज्योत येणार आहे, तर त्याच्यासाठी आपली तयारी चालू आहे. काय करतोय तू? आम्ही ज्योत येणार आहे यासाठी आम्ही फुलांच्या पाकळ्या काढत आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही झेंडूची फुले सोडत आहे. तुम्ही येऊ शकता, तर तुम्ही पाहू शकता. आनंद लुटा येऊ शकता तुम्ही. हा रांगोळी आणखी कलर रांगोळी सगळं वायरची पिशवी दीदी. तू रांगोळीचं बघ, आम्ही फुलांचं स्वागताचं हे करतो. सुईद्वाराने हलवतो देवाला. ठीक आहे, आम्ही तिथं ज्योत जिथं ठेवणार आहे तिथं व्यवस्थित करतो. तू फुलांचं काढ एंट्रीचं तिथं. अजून काय करायचं आहे? पूजाची तयारी करायची आहे. ताट काढायचं पूजाचं. ठीक आहे, कलश तू कलश आणून एकदम छान प्रकारे झाडून घेत आहे. आम्ही आता इथं सारून घेणार आहे, रांगोळी काढायची. कुठले कुठले कलर आपले कसं काढणार? ओके, एका कलरचे किती कलर अवेलेबल आहेत बघ, म्हणजे आपल्याला रांगोळी काढायला. हा, सेम सेम कलर जवळ जवळ ठेवा. एकच नंबर काम चाललंय. प्रत्येक जण आपल्या आपल्या कामात बिझी आहे आणि सगळ्यांनी आमची आमची कामं वाटून घेतात. मग एकदम मस्त. घरच्यांना दाखवला का तू? घरच्यांना दाखवलं, एकदम मस्त व्हिडिओ वाटला. आत्ताचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलला जाणार आहे. मग काय म्हणले घरचे? घरचे बोलले मस्त काढते अमृता दीदी. दीदी तू गोल काढ. वाकडा झाला ना तुझा. एवढं फिनिशिंग नाही
आवडतं दीदी एकदम सुंदर आणि एकदम झालाय पकवान झालाय गंध झाला आता काय लिहायचंय आपल्याला आता सावत सागर प्रेमाचे आगर कुठे लिहायचं ते इथं खालच्या पट्टीमध्ये सावत सागर प्रेमाचे आगर असले शब्द बसले पाहिजेत ना बसतात बस एकदम सुंदर आणि सुशील चित्र काढलेलं आहे आवडत आहे आजपर्यंत मी असं सुंदर चित्र कुठंच बघितलं नाही सागर सावता सागर उद्या आपलं पुसून घ्यावं लागेल प्रेमाचे आगर प्रेमाचे आगर प्रेमाचे आगर 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 लय लांब झालं. बरोबर आहे सागर प्रेमाचे आगर गोल गोल अशा काय होत आहे वा गुड बॉय बघ त्यांनी त्याचं काम पूर्ण केलं तिकडे हे थोडं वरती घ्यायचं बुका आहे का ते हा बुका समू इकडे ग काय लिहिलंय इथं काय लिहिलंय काय लिहिलंय नीट सांग सागर प्रेमाचे कशासाठी आतमध्ये अजून बघ की अजून कुठं मागे जावं लागेल ते इकडे तर नाही जात हवाय ना इकडून थांबा रे तुम्ही 2-3 जण हवेवर उडते बुक्का दे रे तिथला
आज सावता महाराजांची दिंडी येणार आहे, तरी हा स्वयंपाकाचा कार्यक्रम चाललेला आहे. हे आमच्या बाई, हे अक्का. अक्का नाव घ्या आता. अरे वा वा, काय वाजवा पोरांनो. आता मम्मी नाव घेते. पहाडाचा पेरू गरुड पक्षाला, राजेंद्र रावांचं नाव चंद्र सूर्य साक्षाला. अरे वा, टाळ्या वाजवा पोरांनो. आमची आजी नाव घेईन. यमुनेच्या काठी नागनागिनीची वस्ती, मच्छिंद्र मित्राला आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती. टाळ्या वाजवा पोरांनो. ही आजी नाव घेणार आहे. विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात सावतामाळ्याचा ठेवा आणि नानासाहेबरावांनी केली देशीची सेवा. अरे वा वा, टाळ्या वाजवा पोरांनो. आमची रांगोळी झाली आहे. आता आमची पूजा पण तुम्ही बघू शकता. अतिशय छान अशी पूजा केलेली आहे. माझा विठुराया.
ओके, कांदा मुळा भाजी, भाकरी, शेवगे शेंग, भात राय. आज उडते का तो? अरे पळू नका सिद्धू चल पटकन. टाका फुलं मुलींना. चला झालं चला. येईन 5-10 मिनिटात लाईट. पूजा करा चला. तुम्ही बाकीचे घ्या तुम्ही. ही पानसरी की बाजूला काय पुढे घेऊन आता हेच करा. महिला मंडळी आहे सगळे. तोंडावर पडायचं. माऊली आता वेळ लागतो. एक पूजा करा. म्हणजे आपण ही नाही का करत, अजून एक असं गोली अड मारा, त्याला पॅक बसंती म्हणजे आतून घ्या की असं. अजून घ्या असं, अजून एक एरडा मारा. सावकाश त्यांच्या ह्याच्यावर येईल. ओकेच. ओके. या चल. की जय. महाराज की जय.
श्री क्षेत्र पंढरपूरला प्रथम दर्शन झाल्यानंतर आरणवून आपण दीप प्रज्वलन करून श्री क्षेत्र उदापूर पर्यंत जोड घेऊन जात असताना आज आपला कोर्टी या ठिकाणी आहे. शिवकृपा बहुउद्देशीय श्री संत हरिहर बाबा वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी मुक्काम आहे आणि सर्व विद्यार्थी आता लगेचच या दीपज्योतच्या स्वागताच्या निमित्तानं आरती म्हणणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे आरतीसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. आजच्या या दीपज्योत सोहळ्याच्या निमित्तानं सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांना विनंती आहे अजूनही आपल्यापर्यंत आवाज पोहोचत आहे. जे येऊ शकले नसतील किंवा कोण गाडीमध्ये असेल किंवा कोण इकडे तिकडे उपस्थित राहायचं आहे. महाराजांना विनंती आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण लगेचच या ठिकाणी आरतीला सुरुवात करत आहोत. संत शिरोमणी सावता महाराज की जय. रामकृष्ण आहे. सावता महाराजांच्या 731व्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र आरण ते श्री क्षेत्र उदापूर इथे दीपज्योत निमित्त आपल्या कोर्टे गावामध्ये त्यांचा मुक्काम आहे. तरी आपल्या कोर्टे गावामध्ये श्री संत हरिहर बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराजांची ज्योत आज त्यांचा मुक्काम आहे आणि ही ज्योत आपल्या इथं आलेली आहे आणि त्यांचा जेवणाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. सावता महाराज की जय. श्री संत शिरोमणी सावता महाराज की जय. तुम्ही कधी निघले? आरणवरून. आता उद्या पोहोचाल? किती मुक्काम आहेत? 4. अंतर जास्त आहे ना त्याच्यामुळे आज पहिलाच मुक्काम म्हणायचा तुमचा. तरी अंतर किती कापलं म्हणजे भरपूर आहे ना. आधी सावता महाराजांना दाखवायचा मला. ओके. रामकृष्ण हरी संत येते घरा तोची दिवाळी दसरा या न्यायाप्रमाणे श्री क्षेत्र कोर्टी ह्या गावामध्ये आई अष्टभुजा भवानी मातेच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेल्या श्री संत हरिहर बाबांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेल्या आमच्या ह्या कोर्टी नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र उदापूर ते श्री क्षेत्र आरण आणि खऱ्या अर्थाने दरवर्षी हा ज्योत श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवनी समाधीपासून ते उदापूर पर्यंत या ठिकाणी हे सगळे भाविक मंडळी घेऊन जात असतात. आणि खऱ्या अर्थाने ही ज्योत म्हणजे आपल्या सर्वांना प्रेरणा देण्यासाठीच आहे. आणि आमच्या ह्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये आमच्या ह्या संस्थेवर जेव्हा हा सुंदर असा कार्यक्रम होत असतो दरवर्षीप्रमाणे मुक्कामाला ही ज्योत येत असते तर एक जीवन जगण्याची उर्मी आम्हाला श्री संत सावता महाराजांच्या ज्योतीकडे पाहून येत असते. तर
सर्व भाविक भक्त त्याचप्रमाणे सर्व संत पाहायला भेटेल की पंढरपूरला भगवान परमात्मा पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी, देवाला भेटण्यासाठी पंढरपूरमध्ये जातात. पण एकच संतांनी जगाला एक वेगळा आदर्श दाखवून दिला. कामामध्ये काम म्हणविता राम राम या उक्तीप्रमाणे, अभंगाप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराजांनी तर आपल्या मळ्यामध्ये कांदामुळा भाजी अवघी विठावाय माझी या अभंगाप्रमाणे तर त्यांनी देव कशात जर पाहिला असेल तर आपल्या कर्मामध्ये पाहिला आहे, आपल्या आई वडिलांमध्ये पाहिला आहे, आपल्या शेतीमध्ये पाहिला आहे. आणि तरुणांना मी एकच प्रेरणा देतो की मी देखील स्वतः पंढरपूरला आतापर्यंत फक्त 4 वेळा आलेलो आहे. आणि मला लोक विचारतात तू का रे पंढरपूरला जात नाही, तर मी सांगत असतो माझे आई वडील जातात कधीतरी आणि त्यांचे दररोज मी सकाळ संध्याकाळ नाही तर एक टाइम तरी दर्शन घेऊन घराच्या बाहेर पडतो. ह्याच्यातच मला मोठं पंढरपूर आहे. आणि पंढरपूर हे भक्त पुंडलिक आईबापांची सेवा करत होता म्हणूनच पंढरपूर तयार झालेला आहे. निश्चितच माझा व्यवसाय, माझी शेती, माझी जे सर्व व्यवसाय असेल त्याच्यामध्येच मला पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग दिसत आहे. त्यामुळे मी तरुणांना एक सांगू इच्छितो की आपल्या कामामध्ये राम ठेवा आणि आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांचं दररोज दर्शन घेत नसाल तर भविष्यामध्ये आपण कुठल्याही कार्याला बाहेर पडत असताना किंवा सकाळी उठल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर, ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपण आई वडिलांचं दर्शन घ्या, घराच्या बाहेर पडा. संकट कुठलंच तुम्हाला आलं तरी ते पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, मागे नाही पाठवणार. असं संत शिरोमणी सावता महाराजांनी देखील कष्टातून जीवन उभं करत असताना स्वतः देव त्यांना भेटायला आले. आणि एवढंच नव्हे, देव भेटायला येऊन देखील त्यांनी खरं तर स्वतःला मोठेपणा बाळगला नाही, तर सोबत असलेल्या शेतातील काम चालू असताना खुरप्याने त्यांनी आपलं हृदय फाडलं आणि त्या हृदयामध्ये देवाला म्हणजे जगात परमात्म्याला लपवून ठेवलं. ही खरं तर संत शिरोमणी सावता महाराजांची ताकद आहे. तरुणांनी हाच आदर्श घ्यावा आणि भविष्यात जगावा. आणि वारकरी संप्रदायात आज तरुणांची गरज आहे. प्रत्येकाने वारकरी संप्रदायात आलं पाहिजे. रामकृष्ण हरी, जय शिवराय. रामकृष्ण हरी, जय शिवराय. कृष्ण हरी. आता पंढरपूर ते आरण आता हे आमचं 14वं वर्ष आहे. उदापूर 14 वर्षे. आता 14 वर्षामध्ये आमचं इथे 14 मुक्काम झाले म्हणायचं हरिहर संस्थेमध्ये. पण आम्हाला कुर्टीमध्ये आम्हाला इतका प्रतिसाद मिळाला बाबांचा ना का पार भरपूर. असं आम्ही जिंदगीभर त्यांचे उपकार विसरू शकत नाही. त्यामुळे आमच्या मंडळातर्फे पहिलं बाबांना हार्दिक अभिनंदन. आणि वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचू रंगी, याप्रमाणे आम्ही हे दिंडी पायवारी एवढे दिवस करीत आहोत. सगळ्या तरुणांना बी अशीच प्रयत्न करू इथून पुढे ही अशी वारी चालू ठेवावी हे बोलून अनुभव सांगते. या ठिकाणी तुषार भाऊ अनुभव सांगते. आपल्या या वर्षीच्या 14व्या 731व्या संजीवन सोहळ्यानिमित्त जो यावर्षी जो सोहळा भव्य दीप ज्योत सोहळा आहे पंढरपूर ते आरण आणि श्री क्षेत्र आरण ते उदापूर श्री क्षेत्र अशी जी दीपज्योत सोहळा सादर करताना आज पंढरपूरला पहिला दिवस आणि आरण या ठिकाणी कोर्टी या ठिकाणी मुक्कामी अभंग महाराजांच्या मठामध्ये म्हणजे संस्थेमध्ये पहिला दिवस. तर इथे 14 वर्ष आम्ही मुक्काम केला. इथे पूर्ण प्रतिसाद, मुलांचं इथं संगोपन केलं जातं, शिक्षण शिकवलं जातं, भरपूर प्रतिसाद या ठिकाणी मिळतो. त्याचप्रमाणे आम्हाला प्रेम देखील या ठिकाणी मिळतं. आमची जी ज्योत येते त्यांना प्रत्येकाला जेवण, पाणी सर्व व्यवस्था टापटीपणे, आंघोळ पाणी सर्व व्यवस्था केलेली असते. अशाच प्रकारे म्हणजे आम्हाला दिवसभर आज दुपारी मध्ये कुबेर बाबांच्या इथे एक दर्शन झालं. त्याच्यानंतर उद्या पण आहे, परवा पण आहे काही काही ठिकाणी. पण हे अभंग महाराजांचं अप्रतिमच आम्हाला स्थान भेटलेलं आहे. रामकृष्ण आहे. अजून कोणी बोलणार? उदापूर या ठिकाणी आम्ही आज ज्योत घेऊन आलेलो आहे. अनेक वर्षापासून 14 वर्षाचा अनुभव आम्हाला लाभलेला आहे आणि इथून पुढे पण आम्ही असेच कार्यक्रम चालू ठेवू. प्रथम मुक्काम आज कोर्टी म्हणजे अभंग बाबांच्या इथं होत आलेला आहे आणि त्यांनी असा चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तेव्हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.
आणि संत हे परंपरेचं पहिलं प्रतीक मानलं. देवांपेक्षाही संतांना खूप अधिष्ठ मानले आहे. कारण आपल्याला देवापूर्वक जो नेण्याचं काम करतो ते संत मंडळीच करतात. म्हणून संतांना देवांपेक्षाही अधिक आदराचं स्थान आहे. म्हणून त्यातल्या त्यात श्री संत शिरोमणी सावता महाराज हे आपल्या प्रख्यात मानलेले आहे. कारण कामामध्ये काम काही म्हणा राम राम हे असं म्हणून पांडुरंग या आरण गावाला भेट देण्यासाठी आलेला होता आणि त्यांच्या मागे संत नामदेव महाराज म्हणजे लागले होते चोर चोर म्हणून. मग त्यांनी खुरपणी चालू होती आणि मग पांडुरंग आले म्हणले मला माझ्या पाठीमागे भक्त लागलेले आहेत. मग त्यांनी कुठल्याही क्षणाचा विचार न करता संत सावता महाराजांनी खोडपं घेऊन आपल्या पोटाची शिर तोडली आणि हृदय फाडलं आणि त्याच्यामध्ये साठविला त्रिलोक्याचा असा पूर्ण सावता महाराज होऊन गेले. त्याप्रमाणे आपणही सर्वजण संतांनी वागावं आणि इथं संतांचा आदर्श घ्यावा आणि तरुणांनी इथून पुढे आपलं असंच सत्कार्य करावं. हा ज्योतीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये असाच सहभाग असावा. कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानेदेव रचिला पाया तुका झाला श्री कळस या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राचं हा खूप मोठ्या उंचीवर आहे आपल्या इतर राज्यांपेक्षा. तरी असो तरुणांनी आदर्श बाळा रामकृष्ण आहे. खूप खूप आभार तुमच्या सर्वांचे. ओके.